नागपुर के कुतुबशाह नगर में मंत्री चंद्रशेखर बावनकुले की मौजूदगी को लेकर कांग्रेस और बीजेपी में राडा देखने को मिला। बावनकुले ने स्पष्ट किया है कि वे कार्यकर्ता के जन्मदिन पर गए थे, न कि चुनाव प्रचार के लिए। और आगे उन्होंने क्या कहा, आइए देखते हैं। केंद्रीय निवडणूक आयोग किंवा राज्य निवडणूक आयोग यांच्या मध्ये नियमामध्ये कुठलाही पेपर कुठलीही जाहिरात न करता कुठलेही त्या ठिकाणी हँडबिल पोस्टर न वाटता आपल्याला उमेदवाराला घरोघरी जाता येतं। आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी 4 घरी भेटी देता येतं। याचा अर्थ असा नाही की आम्ही कार्यकर्त्याकडे जायचं नाही, कुणाला भेटायचं नाही। काही समाजात प्रतिष्ठित लोक असतात त्यांना भेटता येतं। शेवटी मतदान कुणाला करायचं लोक करतील, पण भेट घेणं हे काही नियमातच आहे। कुठलाही पोस्टर होर्डिंग मात्र जाहिराती करून भेट घेता येत नाही। कुतुबशाह नगरला राजू देवगडे माझे फारच जवळचे अत्यंत स्नेही आहे। त्यांच्याकडे वाढदिवस होता आणि राजू देवगडेकडे त्यांनी मला आज नाश्त्यालाही बोललं होतं आणि आज भेटगाठी घ्यावी असा विचार होता। तर मी राजू देवगडेकडे भेट दिली असता तेथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये एक गैरसमज निर्माण झाला की मी तिथे प्रचार वगैरे प्रसार वगैरे काही वेगळ्या कारणाने आलो। त्यामुळं मला असं वाटतं की त्यांचा गैरसमज होता। कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी वेगळा हेतू नाही। विकास ठाकरे तिथल्या शहराध्यक्ष आहेत, त्यांनी त्या ठिकाणी बघितलं। त्यामुळे मला असं वाटतं आता तो विषय संपलेला आहे। पालकमंत्री म्हणून या ठिकाणी भेटीगाठी घेणे, त्या ठिकाणी जाणे ही जबाबदारीच आहे। त्यामुळं तेथे जो गैरसमज झाला तो मला वाटतं संपला असेल। औचित्य एवढंच होतं की राजू देवगडे हे फारच माझ्या जवळच्या त्यांच्याकडे गेलो होतो।